असं म्हटलं जातं की शनिवारी आपण हनुमंतासाठी आणि शनिदेवासाठी जर काही खास उपाय केले तर आपल्यावर असलेलं संकट, दुर्भाग्य, नोकरीतल्या समस्या, नात्यातील दुरावा या सगळ्या गोष्टी सुधारायला लागतात आणि आपलं आयुष्य सुखकर व्हायला सुरुवात होते. असा एक खास उपाय आहे जो तुम्ही घरातल्या घरात सहज करू शकता. यासाठी नक्की काय करायचं आहे चला बघूया. रविवारच्या दिवशी हनुमंताला एक फूल व्हायला हवं, कारण या फुलामध्ये एवढी ताकद आहे की यामुळे तुमच्या सगळ्या समस्या, सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊ शकतात. आपण शनिवारी बजरंगबलीला अनेक गोष्टी अर्पण करत असतो, जसं की चमेलीचं तेल, लवंग, शेंदूर, रुईच्या पानांची माळ वगैरे. तुमच्या घराजवळ जर कुठे रुईचं झाड असेल तर बघावं आणि त्या रुईचं एक फूल तोडावं. आता हे फूल तोडल्यानंतर लगेचच ते एका पांढऱ्या रुमालात झाकून घ्यावं आणि घरी येऊन तो रुमाल लगेचच आपल्या देवघरासमोर ठेवावा. त्याच्या बाजूला एक दिवा आणि एक अगरबत्ती लावावी. त्यानंतर त्या रुमालामध्ये फुलासोबतच 2 लवंगा आणि थोडीशी पिवळी मोहरी ठेवावी. त्यानंतर या तीनही गोष्टींवर हळद, कुंकू, अक्षता आणि घरात केशराची एखादी काडी असेल तर केशर अर्पण करून त्याची पूजा करून घ्यावी आणि बाजूला ठेवलेला जो दिवा आणि अगरबत्ती होती त्याने त्या रुमालाला ओवाळून घ्यावं. हे ओवाळत असताना ओम हम हनुमंते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यासोबत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करावी. त्यानंतर त्या रुमालाला 2 गाठी बांधायच्या आहेत, जेणेकरून त्यामध्ये असलेलं जे सामान आहे ते खाली पडणार नाही. आता ती रुमालाची पोटली घेऊन जवळच्याच हनुमान मंदिरात जावं आणि ती रुमालाची जी पोटली आहे ती हनुमानाच्या चरणाशी ठेवावी आणि मंदिराच्या गाभाऱ्यात बसून 1 वेळा हनुमान चालीसाचा पाठ करावा. त्यानंतर देवाला तुमची इच्छा सांगावी. तुमच्या आजूबाजूला हनुमानाचं जर मंदिर नसेल तर तुम्ही घरात हनुमानाची मूर्ती किंवा फोटो समोर बसून ही कृती करू शकता. त्यानंतर हनुमानाच्या पायाशी ठेवलेली जी पोटली आहे, तो जो रुमाल आहे तो उचलून घेऊन आपल्याकडे आपल्या घरी न्यावा आणि आपल्या देवघरात तो रुमाल पूर्ण शनिवारचा दिवस ठेवावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारच्या दिवशी ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावी. त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी जाल, जसं की कोर्ट कचेरीचं काम असेल, कुठलाही बिझनेसचं काम असेल, कुठलंही इंटरव्ह्यू असेल, परीक्षा असतील, तर अशा वेळेला तुम्ही ही पोटली तुमच्या बॅगमध्ये किंवा तुमच्यासोबत ठेवू शकता. ही पोटली कमीत कमी तुम्हाला 41 दिवस तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे, कारण याचा लाभ तुम्हाला 41 दिवसांपर्यंत मिळणार आहे. त्या 41 दिवसानंतर हे फूल आणि लवंगा या सर्व गोष्टी कोणत्या तरी झाडाखाली टाकून द्याव्या आणि पुन्हा पुढच्या शनिवारी एक नवीन रुईचं फूल आणि लवंगा आणि त्याच सारखीवरती आता सांगितलेली जी प्रोसेस आहे त्याच प्रकारे करून ती रुमालाची पोटली पुन्हा तुमच्या तिजोरीत ठेवावी. या एका उपायाने घरात सातत्याने चालणारे तणाव, गैरसमज, कोर्ट कचेरीचे प्रकरणं, कर्ज वाढणं, मित्रधोका, अचानक आजारपण या सगळ्या गोष्टी निघून जातील आणि तुम्हाला यशाचा मार्ग खुला झालेला दिसेल. हनुमान हे नवसाला पावणारे देवता आहेत. त्यांच्यामध्ये खूप शक्ती आहे. ते भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात आणि संकटामध्ये असलेल्या लोकांना बाहेर काढत असतात. त्याचसोबत या उपायामुळे शनीचे दोषही कमी होण्यास खूप मदत होणार आहे. तुम्ही हा एक उपाय करून बघा आणि याचा अनुभव तुम्हाला काय येतोय ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता, कारण याचा अनुभव तुम्हाला पहिल्याच आठवड्यात दिसायला सुरुवात होऊ शकणार आहे. त्याचसोबत तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.